विठोबा माऊली, ज्ञानराज माऊली, तुकारामचा गजर करत वारकरी भर पावसातून सासवडवरून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेत. भर पावसातही वारकऱ्यांचा उत्साह पाहून सर्वांनाच नवी ऊर्जा मिळतेय. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं सासवडहून पहाटे 4 वाजता प्रस्थान केलं. भर पावसात माऊली माऊलीचा गजर करत वारकरी वारीत तल्लीन झाले. आषाढी वारीत वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडून आतापर्यंत 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. शिवाय जिल्हा नियोजन समितीकडून आणखी 8 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वारीत चालण्याचा संकल्प केला. सपकाळ हे दिंडीमध्ये सहभागी होत असून ते दिवसभर दिंडीसोबत चालणार आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली. कोयना शिवसागराचा जलसाठा 36.42% झालाय, तर साताऱ्यातील प्रमुख 6 धरणांचा जलसाठा 40% पोहोचलाय. कणकवलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे, पियाळी, फोंडा मार्ग चिखलमय बनलाय. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या मार्गातून मायनिंग नेणारे ट्रक आणि डंपर ये जा करत असल्यामुळे हा मार्ग खड्डेमय बनलाय. त्यामुळे या मार्गावरून मायनिंग वाहतूक बंद व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली. राज्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे मागील 8 ते 10 दिवसात अनेक धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. अनेक धरणातील जलसाठा 50%हून जास्त आहे, तर काही धरणांमध्ये पुरेसा जलसाठा देखील जमा झालाय. आजपासून अकोला, नागपूरसह विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 28 जूनपर्यंत विदर्भातील भंडारा, गोंदिया, बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे भात, सोयाबीन, कापूस पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे. मुंबईत पुढचे 5 दिवस म्हणजे 24 जून ते 28 जून या दरम्यान समुद्राला मोठी भरती येणार आहे. या दरम्यान समुद्राच्या लाटा या 4.5 मीटरपेक्षा जास्त उसळणार असल्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये अशा सूचना मुंबई महानगरपालिकेकडून जारी करण्यात आल्या आहेत. कांदा महाबँक योजनेद्वारे कांद्यावरती विकीकरण प्रक्रिया करून शीतगृहात तो साठवणूक करण्याच्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेला कांदा धोरण समितीच्या पहिल्याच बैठकीत कडाडून विरोध झालाय. जगाच्या पाठीवर कुठेही अशी व्यवस्था नाही, आर्थिक व्यवहार्यता नसलेली ही योजना सरकारनं रेटू नये अशी भूमिका तज्ज्ञ आणि कांदा व्यापाऱ्यांनी मांडली. श्रीगोंदा तालुक्यातील निंबगी गावात अनधिकृतपणे सुरू असलेल्या पोल्ट्री फार्म विरोधात आंदोलन करण्यात आलं. पोल्ट्री फार्ममुळे होणाऱ्या दुर्गंधीमुळे माशा निर्माण होत असल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी गळ्यात माशांचा हार आणि जेवणाच्या प्लेटमध्ये माशा घेत आंदोलन केलं. पाथर्डी तालुक्यातील जवखडे खालसा येथील पीरबाबा रमजान उर्फ कान्होबा दर्ग्याला संरक्षण देण्यात यावं अशी मागणी होतीये. यासाठी मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करत निवेदन दिलं. भुसावळ शहरात मागील 8 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठ्याचं नियोजन कोलमडलंय. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते, तर तापी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असताना देखील विजेच्या समस्येमुळे शहरातही पाणी प्रश्न निर्माण झालाय. जळगावच्या अमळनेरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आणि नावं वगळण्याच्या प्रकाराबाबत काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली आणि याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे मशाल रॅली काढण्यात आली. लातूरच्या एका महिला वाहतूक पोलिसाचा नवा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. लातूर शहरातील रेणापूर नाका इथे 3 मुली दुचाकीवरून जात होत्या. ट्रिपल सीट होत्या. यावेळी या पोलिसांनी त्या 3ही मुलींना अडवलं आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. त्यामुळे या महिला पोलिसांवरती कारवाई होणार का असा सवाल विचारला जातोय. तुरीची 15,132 क्विंटलची आवक झाली असून यामध्ये सर्वाधिक आवक सोलापूर आणि वर्धा बाजारात झाली आहे. लाल तुरीला 7,764 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय, तर लाल तुरीला सोलापूर बाजारात 6,440 रुपये इतका दर मिळालाय. पावसाळा सुरू झाला की बहुतांश लोकांच्या आहारात अंड्यांचा समावेश होतो. पावसाळा सुरू झाला की समुद्रातील मासेमारी बंद असते, त्यामुळे मांसाहार करणाऱ्यांना अंड्यावरती ताव मारावा लागतो. वाढत्या मागणीमुळे सध्या अंड्याचे भाव वाढले. 70 रुपये डझननं मिळणारी अंडी आता 80 रुपये डझननं मिळत आहेत. विकासासाठी खर्च केला जाणारा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, या दृष्टीनं संसदेच्या अंदाज समितीचं काम खूप परिणामकारक ठरतं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. संसद तसंच विविध राज्यांच्या अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सीईटी सेल 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी बीएड एमएड अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाची नोंदणी सुरू केली जाणार आहे. 4 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहे. लालपरीचं लोकेशन प्रवाशांना कळावं यासाठी तयार केलेल्या एसटीच्या ॲपची सुरुवात 15 ऑगस्टला होणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर करताना त्यांनी ही माहिती दिली. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पात्र आणि अपात्रतेच्या मुद्द्यावरून वाद सुरू असताना पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यात 287 तळमजल्यावरील
249 पैकी 161 बांधकामं पात्र झाली आहेत, तर अपात्र लोकांना 5 जुलैपर्यंत पुरावे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 513 ट्रक आणि टेम्पोमधनं तब्बल 6000 टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त 1531 टन टोमॅटोचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे काही वस्तूंचे दर कमी झालेत. मुंबईमध्ये अनधिकृत पद्धतीनं सुरू असलेली बाईक टॅक्सी सेवा ॲपवरून बंद करण्यासाठी परिवहन विभागानं आवश्यक कारवाई करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं गेल्या 45 वर्षातील आपल्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका जारी केली. गेल्या 45 वर्षातील 37 वर्ष लालपरी तोट्यातच धावतीये. फक्त 8 वर्षच एसटी महामंडळाला थोडाफार नफा मिळाला असा दावा करण्यात आलाय. पावसाचा आनंद लुटत वंदे भारत एक्सप्रेसमधनं कोकणात जाण्याचा प्लॅन करणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकाने हिरमोड केलेला आहे. कारण कोकण रेल्वे मार्गावरती लागू केलेल्या मान्सून वेळापत्रकामुळे मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या शेकडो फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयानं डबेवाल्यांची चिंता वाढली आहे. स्वयंचलित दरवाजांमुळे ट्रेनमधून जेवणाच्या डब्यांची ने-आण करताना गैरसोय होईल. त्यामुळे स्वयंचलित दरवाजाच्या पर्यायाचा पुनर्विचार करा आणि त्याऐवजी सर्व लोकल ट्रेन 15 डब्यांच्या करा, अशी मागणी डबेवाल्यांनी केली. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई लोकल मार्गावरती अपघाती मृत्यू झालेल्यांमध्ये तब्बल 15,000 जणांची नोंद ही बेवारस म्हणून झाल्याची बाब माहिती अधिकाऱ्यातून समोर आली आहे. तर रेल्वे अपघातात मागील 15 वर्षात 72,524 जणांचा मृत्यू झालाय. ओमान 2028 पासून उत्पन्नावरती कर आकारणार असून असं करणारा तो पहिला आखाती देश ठरणार आहे. नवीन 5% कर फक्त अंदाजे $1.09 लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना लागू होणार आहे. याचा फटका 1% श्रीमंत नागरिकांना बसेल. विरोध दर्शवून सुद्धा मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांची इलेक्शन ड्युटी अखेर सुरू झाली आहे. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या कामात त्यांना झुंपण्यात आलंय. भारतीय रेल्वे विभागानं मोठा निर्णय घेत 19 जून 2025 पासून बेंगळुरूहून थेट ऋषिकेशपर्यंतची ट्रेन सेवा सुरू केली असून ही ट्रेन महाराष्ट्रातूनही जाणार आहे. ही बेंगळुरू ऋषिकेश अशी ट्रेन नागपूरला स्टॉप घेणार आहे. नागपूरकरांना उत्तरेकडील धार्मिक पर्यटन स्थळापर्यंत सहज प्रवास करता येणार आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराची चर्चा आता सुरू झाली. यासाठी 4 विविध नावं पुढे आली असून विविध राजकीय गटांकडून ही नावं समोर आणण्यात आली असून यामध्ये पुण्यातील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यासाठी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव सुचवलंय. तर स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता वाढवणं आवश्यक आहे. कामकाजाची जुनाट पद्धत बदलून ती अद्ययावत होणं, क्षेत्रीय कार्यालयांची कार्यक्षमता वाढवणं आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून काम करणार असल्याचं आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. या 10वीच्या 34,562 तर 12वीच्या 68,098 विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणारी ही पुरवणी परीक्षा यंदा जूनमध्ये सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानात घोळ झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली असून याबाबत 25 जूनला निकाल जाहीर करणार असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. ठाकरे गटाला मोठा खिंडार पडत असून शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश करतायत. तर महादेव बाबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित राहणार असून पुण्याची ताकद आणखी वाढणार आहे. कराड शहरातील भर वस्तीत असलेल्या होलसेल दुकानाला भीषण आग लागली. या आगीत गोडाऊन जळून खाक झालं. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट असून आगीत लाखोंचं नुकसान झालंय. मुंबई अजूनही रेल्वे अपघाताचं सत्र सुरूच आहे. गेल्या 22 वर्षात विविध कारणांमुळे 72,000हून अधिक लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून त्यातील हजारो बळींची ओळख पटली नसल्याची माहिती समोर आली आहे. इराणनं कतारवरती केलेल्या हल्ल्यामध्ये कतार एअरबेसवरती हल्ला झाल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. कतारनं म्हटलंय की इराणच्या हल्ल्यात त्यांचं कोणतंही नुकसान झालं नाही. अमेरिकेच्या हवाई तळावरती हल्ल्यानंतर आम्ही निकाल लावला. अमेरिकेनं जितके बॉम्ब टाकले तितकीच क्षेपणास्त्र आम्ही डागली असा दावा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या निवेदनातून करण्यात आलाय. इराणच्या प्रत्युत्तरादरम्यान ट्रम्प यांनी एक मोठी बैठक घेतली. अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि सशस्त्र दलांच्या प्रमुखांची त्यांनी भेट घेतली.
कतारमधील त्यांच्या एअरबेसवरती हल्ल्यानंतर अमेरिकेनं अलर्ट जारी केलाय. पश्चिम आशियातील त्यांच्या सर्व एअरबेससाठी अलर्ट जारी करण्यात आलाय. इराणनं कतारवरती केलेल्या हल्ल्यावरती इस्रायलनं मोठं विधान केलंय. इराण संपूर्ण जगासाठी धोका आहे. इस्रायलनं केलेल्या कतारमधील अमेरिकन एअरबेसवरती हल्ला हा सर्वांसाठी धोका आहे. कतारमधील अमेरिकन लष्करी तळावरील हल्ल्यानं इराण आनंदी झालंय. तेहरानच्या रस्त्यावरती लोक आनंद साजरा करताना बघायला मिळाले. इराणनं कतारवरती हल्ला केल्यानंतर अनेक देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केली. कतारनंतर युएई आणि बहरीननं त्यांची हवाई क्षेत्र बंद केली आहेत. कतारमधील भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केली, ज्यामध्ये लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. बहरीनमध्ये सुद्धा लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. तेलाच्या किमती वाढवण्याबाबत ट्रम्प यांनी इशारा दिला. तेलाच्या किमती वाढवू नका असं आवाहन त्यांनी केलंय. सोबत तेलाचं उत्पादन आणखी वाढवण्याचे आदेश त्यांनी दिले. पुतीन आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची मॉस्कोमध्ये भेट झाली. यावेळी पुतीनला खेमेनींचं पत्र देण्यात आलं. आम्ही इराणला मदत करू असं पुतीन यांनी सांगितलं. ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टारमर यांनी जॉर्डन आणि ओमानच्या नेत्यांशी चर्चा केली. ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टारमर यांनी इराणला पुन्हा वाटाघाटी करण्याचा सल्ला दिलाय. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलच्या अशदोद शहरातील हजारो घरांची वीज गायब झाली. इस्रायलच्या ऊर्जा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर 8,000पेक्षा अधिक घरं अंधारात बुडली आहेत. इराण विरुद्धच्या युद्धादरम्यान इस्रायलमधील शाळा आणि कार्यालयं बंद करण्यात आली. एकाच ठिकाणी गोळा न होण्याचा नागरिकांना इशारा देण्यात आलाय. इस्रायलने इराणमधील महत्त्वाच्या लष्करी तळांवरती हल्ला केल्याचा दावा करण्यात आलाय. गुप्त माहितीच्या आधारे तेहरानमधील इराणच्या अंतर्गत सुरक्षा दलांच्या आणि IRGCच्या प्रमुख कमांडर सेंटर आणि मालमत्तेवरती 50हून अधिक लढाऊ विमानांनी हल्ला केल्याचं इस्रायली लष्करानं म्हटलंय. रेझा शाह पहलवी यांनी आरोप केलाय की खेमेनी यांनी आणि त्यांचे जवळचे लोक इराणमधून पळून जाण्याचा प्रयत्न करतायत. माझा खामेनी यांना एक थेट संदेश आहे, पद सोडा. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला योग्य सुनावणी आणि कायद्याची योग्य प्रक्रिया मिळेल असं पहलवी यांनी म्हटलंय. इराण इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती शिगेला पोहोचल्यात. एकवेळ कच्च्या तेलाचा दर 81.40 अमेरिकन डॉलर प्रति बॅरलवरती पोहोचला होता. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेलाचे दर कमी ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचे दर वाढू शकतात अशी चिंता त्यांना वाटू लागली आहे. गुजरातमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे सुरतमधील कापड बाजारात पाणी शिरलं. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात कोट्यवधींचं नुकसान झालंय. गुजरातमध्ये मुसळधार पावसानं कहर केलाय. 24 तासात पडलेल्या पावसामुळे सुरतमध्ये पाणी साचलं असून रस्त्यावरील वाहनं पाण्यात बुडली आहेत. तसंच पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सुरतमधील पाल परिसरात ऑर्किड एलिट रेसिडेन्सीमध्ये भिंत कोसळल्याची घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरतमध्ये पावसानं थैमान घातले. अनेक ठिकाणी पाणी साचले. सूर्यपूरच्या गर्नालाजवळ पाणी भरल्यामुळे बँकेतील कर्मचारी अडकले. अग्निशमन दलाच्या सहाय्यानं या कर्मचाऱ्यांना रेस्क्यू करण्यात आलं.